एवढ्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज नाही. अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे नेते मनोहर धोंडे अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे नेते मनोहर धोंडे यांनी आज येवल्यात ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत शासनानं काढलेला निर्णय रद्द करावा यासाठीची सुरू असलेली कायदेशीर लढाई व त्याविषयीची दिशा यावर त्यांनी चर्चा केली. धोंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शविल्यामुळे त्यांच्या संस्थेत शिकणाऱ्या काही मराठा विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी पालकांनी सामूहिक अर्ज केल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना धोंडे म्हणाले, ही विचार व कायद्याने लढली जाणारी लढाई आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज नाही. राज्यभरात अनेक ओबीसी विद्यार्थी विविध संस्थांमध्ये शिकतात. मग अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टी घडणं योग्य नाही. GR रद्द करण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू असून या प्रश्नावर कायदा आणि विचारांच्या आघाडीवरच लढा देणार असल्याचं धोंडे यांनी ठामपणे सांगितलंय. तसेच तुमची जी संस्था आहे त्या ठिकाणी जे मराठा समाजाचे पालक आहेत त्यांच्या मुलांवरती शिकायला काय सांगतात? आज मी सन्माननीय ओबीसी नेते आदरणीय छगनराव भुजबळ साहेबांची येवला या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसीवर होणाऱ्या अन्यायाला आणि 2 सप्टेंबरला काढलेल्या चुकीच्या शासन निर्णयाला थांबविण्यासाठी ज्या गोष्टी आम्ही करतो आहोत त्यावर आमची दोघांची चर्चा झाली आणि पुढील दिशा आम्ही ठरवलेली आहे. तुमच्या संस्थेबद्दल आता नांदेड जिल्ह्यामध्ये माझी प्राथमिक आश्रमशाळा आहे आणि त्या प्राथमिक आश्रमशाळेमध्ये मराठा समाजाच्या 21 पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या TC काढण्यासाठी काल अर्ज दिल्याची मला मुख्याध्यापकांनी माहिती दिली. GR रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली म्हणून मराठा पालकांनी TC काढायचा अर्ज दिला असं त्यांनी सांगितलं आणि तशा प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाला आज बातम्या पण आहेत. मला असं वाटतं हे अज्ञान आहे. अशा पद्धतीने म्हणजे ह्या खालच्या पातळीवरती जाण्याची आवश्यकता नाही. ही विचाराची लढाई आहे, कायद्याची लढाई आहे. ती कायद्याने आणि विचारांनीच लढली पाहिजे. आणि जर असं माझ्या शाळेतल्या मराठा पालकांनी पाल्यांच्या टीशा काढायला अर्ज देणं, आमच्या ओबीसीच्या किती संस्था आहेत शिक्षण संस्था, मग शिक्षण संस्था तर महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत, मग तिथं ओबीसीच्या पालकांनी TC काढून घ्याव्यात का? अशा पद्धतीनं हे चुकीच्या गोष्टी होणं योग्य नाही आणि म्हणून कायद्याच्या आणि विचाराच्या आघाडीवरतीच मी स्वतः लढतो आहे आणि लढणार आहे.